नमस्कार. महसूलशाहीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुमच्या शेताकडे जाणारा रस्ता कोणी अडवलाय का? किंवा तुम्हाला मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी नवीन रस्त्याची गरज आहे आणि रस्त्याच्या वादात तहसीलदार साहेबांसमोर स्थळ पाहणीवेळी नक्की काय दाखवायचं हे न कळल्यामुळे तुमचा हक्क नाकारला गेला आहे का? घाबरू नका. आजच्या चर्चेत आपण हेच सगळं पाहणार आहोत. नवीन रस्त्याची मागणी करताना काय मुद्दे मांडावेत, अडवलेला रस्ता कसा खुला करायचा आणि हो, समोरची पार्टी खोटं बोलत असेल तर त्यांची पोलखोल कशी करायची, ही माहिती तुमची डोकेदुखी कायमची घालवू शकते. आणि एक महत्त्वाची गोष्ट, अशीच कायदेशीर आणि महसुली माहिती तुम्हाला फुकटात हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही कोणतंही शुल्क घेत नाही. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आम्ही कागदपत्रांशिवाय रस्ता कसा सिद्ध करायचा यावर एक जबरदस्त किस्सा सांगणार आहोत. मला परवाच आमच्या गावातल्या एका काकांची आठवण झाली. समजा रामराव पाटील रून शेती उभी केली, पण त्यांच्या शेजारीच असलेल्या एका भावाने काय केलं, बांध कोरून त्यांचा पूर्वापार चालत आलेला रस्ताच नांगरून टाकला. रामराव काकांना काय करावं कळेना. तहसीलदारांनी पाहणीची तारीख दिली, पण तिथे काय बोलायचं, काय दाखवायचं हेच त्यांना माहीत नव्हतं. योगायोगाने त्यांना आपला महसूलशाही चॅनलचा एक व्हिडिओ सापडला. त्यांनी तो पाहिला, आम्हाला संपर्क केला आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी पंचनाम्याच्या वेळी मुद्दे मांडले. आज त्यांचा रस्ता मोकळा झालाय. हाच फायदा तुम्हालाही व्हावा, हीच आमची इच्छा आहे. चला, आजच्या महत्त्वाच्या चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे सांगा की रस्त्यांच्या वादाचे मुख्य प्रकार कोणते आहेत आणि त्यासाठी कायद्यात काय तरतूद आहे. सुरुवात एकदम सोप्या भाषेत करूया. अगदी बरोबर. मुख्य 2 प्रकार आहेत. एक म्हणजे नवीन रस्ता मागणे, जिथे आधी अजिबात रस्ता नाही. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 अंतर्गत तहसीलदारांकडे अर्ज करता येतो. अच्छा, कलम 143. हो. आणि दुसरा प्रकार म्हणजे अडवलेला रस्ता खुला करणे, म्हणजे पूर्वापार वहिवाटीचा रस्ता कोणीतरी बंद केला आहे. यासाठी मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 प्रमाणे दावा दाखल करता येतो. कलम 5? हो. हे 2 कायदे लक्षात ठेवले ना की पुढे त्रास होणार नाही. भारी. आता समजा मला कलम 143 नुसार नवीन रस्त्याची मागणी करायची आहे. मग जेव्हा तहसीलदार साहेब पाहणीसाठी येतील तेव्हा मी अर्जदार म्हणून त्यांना काय काय दाखवलं पाहिजे? उत्तम प्रश्न. स्टेप बाय स्टेप बघूया. अर्जदाराने 4 गोष्टी प्रामुख्याने दाखवाव्यात. 1. रस्त्याचं नेमके ठिकाण, म्हणजे अर्जात तुम्ही ज्या ठिकाणाहून रस्ता मागितला आहे तो बांध किंवा ती जागा नेमकी दाखवा. ओके. दुसरं, हाच रस्ता वाहतुकीसाठी किंवा जाण्या येण्यासाठी सर्वात सोयीचा आणि जवळचा कसा आहे हे पटवून द्या. अच्छा, सोयीस्कर मार्ग. अगदी. तिसरं, रस्ता कुठून सुरू होईल आणि कुठल्या दिशेला असलेल्या मुख्य रस्त्याला जाऊन मिळेल हे अंतर आणि दिशा स्पष्ट करा. सुरुवात आणि शेवट. हो. आणि चौथं म्हणजे अडथळे. रस्त्याच्या मार्गात किरकोळ अडथळे म्हणजे लहान झुडपं वगैरे असतील तर ते काढता येतील हे सांगा, पण तिथे मोठी विहीर, घर किंवा पक्का गोठा असेल तर रस्ता मिळणे अवघड होते हेही लक्षात घ्या. वाह, भारी माहिती दिलीत. म्हणजे नियोजन महत्त्वाचं आहे. तुमच्या गावात अशी नवीन रस्त्याची मागणी कोणी केली आहे का? कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव नक्की लिहा. आणि हो, माहिती आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये. कोणता? की बांधावरून रस्ता मागितला की तो हक्काने मिळतोच. यात किती तथ्य आहे? हा गैरसमजच आहे. कायद्याने रस्ता देताना दुसऱ्याचे कमीत कमी नुकसान व्हावे हा नियम आहे. अच्छा. हो. जर तुम्ही मागितलेल्या रस्त्याच्या जागेवर कोणाचं घर, विहीर किंवा मोठं बांधकाम असेल तर तहसीलदार सहसा तिथून रस्ता मंजूर करत नाहीत. तसंच तुम्हाला दुसरा सोयीचा रस्ता उपलब्ध असेल तरीही नवीन रस्त्याची मागणी फेटाळली जाऊ शकते. म्हणजे अडलाहरी गाढवाचे पाय धरी अशी गतवायला नको. अगदी. म्हणून आधीच पर्यायी रस्त्यांचा विचार केलेला बरा असतो. आता दुसऱ्या बाजूने विचार करू. जर कोणी मुद्दाम त्रास देण्यासाठी माझ्या बांधावरून नवीन रस्ता मागत असेल तर मी स्वतःचा बचाव कसा करू? मी काय मुद्दे दाखवू? ही परिस्थिती खूप ठिकाणी येते. तुम्ही 2 गोष्टींवर भर द्या. पहिलं म्हणजे पर्यायी रस्ता दाखवा. अर्जदाराला आधीपासूनच जाण्या येण्यासाठी दुसरा सोयीचा आणि जवळचा रस्ता आहे हे तहसीलदारांना प्रत्यक्ष जागेवर दाखवा. फक्त नकाशावर नाही? नाही, प्रत्यक्ष चालून दाखवलं तर जास्त प्रभावी ठरतं. आणि दुसरं, गरज नाही हे सिद्ध करा. तो दुसरा रस्ता अर्जदार पूर्वीपासून वापरत आहे हे सिद्ध करा. त्यामुळे त्याला या नवीन रस्त्याची अजिबात गरज नाही हे पंचनाम्यात नोंदवून घ्या. हे मुद्दे मांडले
की समोरच्याचा दावा कमजोर होतो. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपला महसूलशाही यूट्यूब चॅनेलला भेट द्या आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आपल्या मागच्या व्हिडिओवर जळगावचे रवींद्रभाऊ पाटील यांनी एक प्रश्न विचारला आहे. विचारा. ते म्हणतात, माझा पूर्वापार वहिवाटीचा रस्ता शेजाऱ्याने नांगरला आहे. मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 नुसार केस केली आहे. पाहणीच्या वेळी काय दाखवू? रवींद्र भाऊ, तुमचा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 मध्ये तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे की तिथे रस्ता होता आणि तो अडवला आहे. म्हणजे रस्ता हवा असं नाही? नाही, रस्ता होता हे महत्वाचं. त्यासाठी पंचनाम्यात काही गोष्टी दाखवा. पहिलं, अडथळ्याचं स्वरूप. रस्ता कसा अडवलाय? काटे टाकलेत, नांगरून टाकलाय, दगडमातीचे ढिगारे टाकलेत का, की पाहणीच्या आधी आयती झाडं लावली आहेत? हे सगळं स्पष्टपणे दाखवा. आणि दुसरं, सर्वात महत्वाचं, फक्त अडथळ्याची जागा न दाखवता त्या जागेच्या अलीकडे आणि पलीकडे रस्ता कसा अस्तित्वात आहे हे दाखवा. अच्छा, म्हणजे हा बघा साहेब, इथपर्यंत रस्ता चांगला आहे, फक्त मध्येच यांनी अडथळा केलाय आणि पुढे परत तो रस्ता मुख्य रस्त्याला मिळतोय. हे दाखवलं की तुमचा दावा पक्का होतो. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. आणि एक महत्वाची गोष्ट, काय? एक क्विक फॅक्ट, मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 नुसार रस्ता अडवल्यापासून किंवा हरकत झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत दावा दाखल करावा लागतो. फक्त 6 महिने? हो, मुदत उलटून गेल्यास अर्ज कायद्याने चालत नाही. एक गंमत सांगू का? म्हणतात ना, चोराच्या उलट्या बोंबा. बरोबर आहे. त्याचा बचाव होईल. हो, हा युक्तिवाद नेहमीचाच आहे. अशा वेळी समोरच्या व्यक्तीने, म्हणजे जाब देणारा, त्याने हे दाखवायचा प्रयत्न केला पाहिजे की त्या जागेवर रस्त्याच्या कोणत्याही खुणा नाहीत. म्हणजे गाडीच्या चाकुऱ्या, पायवाट असं काहीच नाही? अगदी उलट, ज्या ठिकाणी अडथळा केल्याचा आरोप आहे तिथे जुनी मोठी झाडं, विहीर किंवा एखादं जुनं बांधकाम आहे हे दाखवून तिथे रस्ता असण्याची शक्यताच नाही हे सिद्ध करण्याचा तो प्रयत्न करतो. थोडक्यात, रस्ताच नव्हता तर अडवणार कुठून? नेमका तोच मुद्दा. हां. हाच त्यांचा मुख्य बचाव असतो. मग सर, अशा वेळी कागदपत्रांचं महत्त्व किती? म्हणजे गाव नकाशा, खरेदी खत किंवा इतर नोंदी किती महत्त्वाच्या ठरतात? अहो, कागद म्हणजे राजा आहे. जर तुमच्या वहिवाटीच्या रस्त्याची नोंद गाव नकाशात, गट नकाशात किंवा तुमच्या खरेदी खात्यामध्ये असेल की या मिळकतीला रस्त्याचे हक्क दिले आहेत, तर तुमचं काम 90% सोपं होतं. अच्छा. हो, मग समोरच्याने कितीही नाकारलं तरी कागद खोटं बोलत नाही. पण जर रस्त्याची कुठेच कागदपत्री नोंद नसेल तर मात्र तो पूर्वापार वहिवाटीचा रस्ता होता हे सिद्ध करणं म्हणजे खेकड्याला पाय मोजायला लावण्यासारखं अवघड काम होतं. तुम्हाला तुमच्या रस्त्याच्या हक्काबद्दल कागदपत्रात खात्री आहे का? कमेंट सेक्शनमध्ये हो किंवा नाही असं नक्की लिहा. कागदपत्र नसतील तर सगळंच अवघड आहे. पण असा एखादा किस्सा आहे का तुमच्याकडे जिथे कागदपत्र नसतानाही एखाद्याने फक्त हुशारीने केस जिंकली? साताऱ्यातील एका गावातला हा प्रसंग आहे. एका शेतकऱ्याचा रस्ता शेजाऱ्याने बंद केला. त्याच्याकडे कागदाचा एक तुकडाही नव्हता, पण तो हुशार होता. तहसीलदारांच्या पाहणीवेळी त्याने काय केलं बघा? काय केलं? त्याने गावातील 2 वयस्कर लोकांना साक्षीदार म्हणून सोबत आणलं, ज्याने लहानपणापासून तो रस्ता पाहिला होता. ओके, साक्षीदार. दुसरं, ज्या ठिकाणी रस्ता नांगरला होता तिथे त्याने बाजूला असलेल्या जुन्या दगडांवर गाडीचे टायर घासल्याच्या जुन्या खुणा दाखवल्या. अरे वा. आणि तिसरी गोष्ट, रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जुन्या चिंचेच्या झाडाची खालची डाळ, ती नियमित वाहनांमुळे घासली जाऊन कशी गुळगुळीत झाली होती हे तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिलं. जबरदस्त. म्हणजे निसर्गालाच साक्षीदार बनवलं. अगदी. या खुणा आणि साक्षीदारांच्या बोलण्यामुळे तहसीलदारांची खात्री पटली आणि कागदपत्र नसतानाही निकाल त्याच्या बाजूने लागला. डोळ्यात तेल घालून पाहिलं की पुरावे दिसतात. वाह, जबरदस्त. याला म्हणतात अनुभव. तर आज आपण पाहिलं की रस्त्याच्या वादात स्थळ पाहणी किती महत्त्वाची असते. नवीन रस्त्यासाठी काय दाखवायचं म्हणजे कलम 143. जुना अडवलेला रस्ता कसा खुला करायचा म्हणजे मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5. आणि सगळ्यात भारी म्हणजे कागदपत्रांशिवाय हुशारीने दावा कसा जिंकायचा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सरकार कायदे आणि योजना आपल्यासाठीच बनवतं, पण आपला हक्क मिळवण्यासाठी स्वतः जागरूक राहणं ही खरी ताकद आहे. माहितीच्या अभावी आपला हक्क सोडू नका. लढा, पण कायद्याच्या मार्गाने.
अगदी बरोबर. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत असंच मार्गदर्शन हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आता सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अधिक माहिती आणि थेट चर्चेसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा. तुमची एक शेअर कोणाची तरी मोठी डोकेदुखी दूर करू शकते. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.